नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण, संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, तुम्हाला माहितीच आहे की आता पितृपक्षचा जो काळ आहे तो सुरू आहे आणि पितृपक्षाचा जो शेवटचा दिवस असतो, म्हणजे ज्या दिवशी पितृपक्षाची जी तिथी आहे ती समाप्त होते, त्या दिवशी भाद्रपद अमावस्या म्हणजे सर्व पितृ अमावस्या असते। तर मंडळी, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पितृ अमावस्याचे महत्त्व, त्याचप्रमाणे त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। म्हणजेच की सर्व पितृ अमावस्येला आपण काय करावे, काय करू नये आणि आपल्या पितरांच्या विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असतील तर कुठले आपण विशेष उपाय करू शकतो, त्या संपूर्ण विषयांची आणि ही जी अमावस्या आहे ती का केली जाते, हिचे काय महत्त्व आहे, ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका लाईक आणि शेअरने आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते। आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल, अजूनसुद्धा तुम्ही जर आपल्या सण, संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी सणांशी, प्रथांशी, परंपरेशी आणि संस्कृतीशी निगडित असलेले व्हिडिओ नेहमी येत असतात, त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर मंडळी, भाद्रपद महिन्यातील कृष्ण अमावस्या तिथीला सर्व पितृ अमावस्या येते आणि या अमावस्येला भाद्रपद अमावस्या किंवा पितृमोक्ष अमावस्या किंवा मग महालय अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। आणि यंदा सर्व पितृ अमावस्या ही 2 ऑक्टोबर 2024 बुधवारी आली आहे। तर 16 दिवस चालणाऱ्या या पितृपक्षात सर्व पितृ अमावस्येला विशेष असे महत्त्व आहे। तर ते का, तेच आपण आज जाणून घेऊया। मंडळी, कोणत्याही महिन्याच्या शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील कोणत्याही तिथीला जर समजा व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही आपण पितृपक्षातील त्याच तिथीला त्या व्यक्तीचं श्राद्ध करण्याची प्रथा आहे। परंतु काही वेळा आपल्याला आपल्या घरातील जे दिवंगत व्यक्ती असतात, दिवंगत झालेले, मरण पावलेले किंवा मग आपले पूर्वज असतात, त्या लोकांची जी मृत्यूची तिथी असते ती नेमकी काय आहे हे आपल्याला माहीत नसतं। आणि अशा वेळा जेव्हा आपल्याला तिथी माहीत नसते तर आपल्याला हा प्रश्न निश्चितच पडू शकतो की मग तिथी माहीत नसताना आपण श्राद्ध कसं करायचं। आणि आपल्याला माहितीच आहे की या ज्या काही पितृपक्षातल्या विधी आहेत त्या जर आपण केल्या नाही तर आपल्याला पितृदोष लागतात आणि आपल्याला भयंकर अडचणींना सामोरे जावं लागतं। आणि म्हणूनच आपल्याला प्रश्न पडतो की मग आपण श्राद्ध करायचं तरी कधी। तर ज्यांना त्यांच्या पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथी माहीत नसतात अशा व्यक्तींचं जे श्राद्ध आहे ते सर्व पितृ अमावस्येला केलं जातं। आणि असं म्हटलं जातं की सर्व पूर्वजांचे आत्मा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी म्हणजेच महालय श्राद्ध ज्याला आपण म्हणतो त्या महालय श्राद्धाच्या दिवशी निघतात आणि पूर्वजांचा आत्मा सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध किंवा तर्पणच्या अपेक्षेने त्यांच्या वंशांच्या घरी येतात। आणि जर समजा पिंडदान पूर्वजांसाठी केलं नाही किंवा श्राद्ध केलं नाही तर त्यांचा आत्मा निराश होऊन परत जातो। आणि म्हणूनच सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पितृ किंवा पूर्वजांचे जे श्राद्ध आहे ते करणे खूप जास्त महत्त्वाचे असते। कारण बघा, आपल्या जीवनात आपल्याला आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद असणं खूप जास्त महत्त्वाचे असतात, कारण त्यांचे आशीर्वाद जर नसतील तर आपल्या जीवनात आपल्याला विविध अडचणींना सामोरं जावं लागतं। आपल्याला भयंकर असा पितृदोष लागू शकतो, अपयश येतं, संपत्तीची हानी होते किंवा मग आपल्या मुलांशी संबंधित अनेक समस्या ज्या आहेत त्या येतात। तर आता या गोष्टी कधी होतात, जेव्हा आपल्या पूर्वजांचा आत्मा अस्वस्थ होतो आणि तो संतुष्ट होत नाही। म्हणून पितृपक्षाच्या दरम्यान जेव्हा दिवंगत पूर्वजांचा जो आत्मा आहे तो आपल्या घरी येतो
तेव्हा आपण त्यांचे पिंडदान विधी जे असतात, श्राद्ध, तर्पण केले पाहिजेत आणि त्यांना संतुष्ट करूनच त्यांचे आशीर्वाद आपण मिळवले पाहिजेत. आणि म्हणून पितृपक्षातील इतर दिवसांमध्ये जर तुम्ही पितृशांतीसाठी श्राद्धविधी करू शकत नसाल किंवा काही वेळा अडचण येऊ शकते किंवा काही कारणास्तव तुम्हाला जर ते शक्य झालं नाही पितृपक्षाच्या दरम्यान, तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला ते नक्कीच केलं पाहिजे, कारण त्या दिवशी ते केलेलं चालतं. आता का केलं पाहिजे आणि सर्व पितृ अमावस्येचे काय महत्त्व आहे हे तुम्हाला कळलंच असेल. आता त्या दिवशी पितरांचे जर आपल्याला विशेष आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतील तर आपण काय करावं तेच आपण आता पाहूया. तर श्राद्धाचा जो विधी असतो तो तर तुम्हाला माहितीच आहे आणि आपण तो घरच्या घरी सुद्धा करू शकतो. परंतु असं म्हटलं जातं की ब्राह्मण जे असतात त्यांच्या हातून केलेलं ते कार्य असतं ते जास्त चांगलं असतं. कारण की बघा, ज्यांना वेद आणि मंत्राचे ज्ञान असते अशा व्यक्तीच्या हाताने ते कार्य केले तर ते जास्त फलदायी ठरतं आणि त्या व्यक्तीला दान केलेलं पण फलदायीच ठरतं. म्हणून वेद आणि मंत्रांचे ज्ञान हे ब्राह्मणांना जास्त असते. त्यामुळे आपण त्यांच्या हाताने जर ह्या सर्व ज्या काही विधी आहे पिंडदानच्या, तर्पणच्या, त्या आपण त्यांच्या साह्याने केलं तर जास्त फलदायी असतं असं म्हटलं जातं. तर तुम्ही तसंही करू शकता. आणि आता आपण काय उपाय करू शकतो, तर आपल्याला काय करायचं आहे, गरजूंना मदत करायची. त्या दिवशी आपण गरजूंना मदत करू शकतो, त्यांना जेवायला देऊ शकतो किंवा धार्मिक मान्यतेनुसार आपण त्या दिवशी काळ्या गाईला मोहरीच्या तेलाची भाकरी खाऊ घालू शकतो. जर समजा आपल्याला काळ्या रंगाची गाय जर नाही दिसली तर आपण दुसऱ्या कुठल्या रंगाची जरी आपल्याला दुसरी कुठली गाय जरी दिसली तरी आपण तिला ते खाऊ घालू शकतो. त्यामुळे आपल्यावर शनिदेव प्रसन्न होतात, त्यांची कृपा जी आहे आपल्याला प्राप्त होते. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कावळ्यांना अन्नदान त्या दिवशी केलं जातं. ते खूप शुभ मानलं जातं. जेव्हा आपण ही विधी करत असतो श्राद्धाची, आपण काही भाग जो आहे तो अग्नीत अर्पण करत असतो, काही पितृंना आपला नैवेद्य दाखवत असतो आणि तो उरलेला एक जो भाग असतो तो आपण कावळ्यांना देतो, अवश्य देतो. आणि कावळ्यांना खूप जास्त महत्त्व असतं ह्या काळात. आणि का असतं, का कावळ्याला हा मान मिळालेला आहे यासाठी सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की जाऊन पाहू शकतात. त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली आपण जर मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर ते सुद्धा खूप जास्त शुभ मानलं जातं. त्यामुळे शनिदेव सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं. म्हणून तुम्ही तुमच्या पितरांकडून जर तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर तुम्ही हे उपाय करू शकता. आणि त्यांच्या फोटोसमोर दिवा लावताना किंवा मग त्यांना नैवेद्य दाखवताना पाणी जे जल आपण अर्पण करतो तेव्हा जर तुम्ही थोडं त्यात काळे तीळ जर घातले तर त्यामुळे पितृ प्रसन्न होतात, ते त्यांना प्रिय आहे असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे अशा पद्धतीने हे सर्व काही उपाय तुम्ही त्या दिवशी करून तुमच्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करू शकता. जरी तुम्हाला पितृपक्ष चालू आहे त्या दरम्यान जर नाही जमलं किंवा काही कारणास्तव त्या तिथीला नाही करता आलं, जी तुमच्या दिवंगत झालेल्या किंवा तुमच्या पूर्वजांची जी तिथी असेल त्या दिवशी जर तुम्हाला समजा नाही जमलं काही कारणास्तव, तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला ते नक्की करा. त्या दिवशी सुद्धा केलं तरी चालतं. तर मंडळी, ही होती सर्व पितृ अमावस्याची संपूर्ण माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुमच्या कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र.